नालासोपारा पूर्वेच्या ओमनगर परिसरातील एक 4 मजल्याची इमारत कलंडली असल्याची घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। ही समोरची जर बघितलं तर ही दुर्गेश्वरी अपार्टमेंट नावाची ही 4 मजल्याची इमारत आहे आणि आज सायंकाळच्या सुमारास या बिल्डिंगनी अचानक कलंडली असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर वसईविरा महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येऊन या ठिकाणच्या काही नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांना सुखरूप स्थळी देखील हलवण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीने वसईविरा नालासोपारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बिल्डिंगे आहेत आणि या बिल्डिंगचा कुठेतरी धोका निर्माण होत असताना दिसून येत आहे। त्यामुळे या ठिकाणचे जे रहिवासी आहेत हे रहिवासी पूर्णतः चिंतेमध्ये आहेत आणि हा परिसर जर बघितला तर या बिल्डिंगी पूर्ण एकूण एकाला चिटकलेल्या आहेत आणि सध्या महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान जे आहेत हे नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढत आहेत आणि सुखरूप ठिकाणी नेत आहेत। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणतंही नुकसान जरी झालं नसलं तरी ही बिल्डिंग पावसाळ्यामध्ये आता कलंडली असल्यामुळे याचा पुढे देखील धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यातच आता महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून या सर्व रहिवाशांना एकत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे आणि परिसरातील ज्या अतिधोकादायक इमारती आहेत त्याकडे आता प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन असताना दिसून येत आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही बिल्डिंग कलंडली असल्यामुळे या ठिकाणच्या शेकडो नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये अनधिकृत बांधण्यात आलेल्या या बिल्डिंगचा मुद्दा जो आहे हा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ आता आपल्याला या बिल्डिंग कलंडल्याच्या चित्रावरून तरी दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाने यावरती लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं अशी देखील मागणी आता केल्या जात आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा। फायर ब्रिगेडला असा कॉल दिला आहे की बिल्डिंग साधारण झुकलेली आहे दुसऱ्या बिल्डिंगवरती। फायर ब्रिगेडची हेजमाट व्हॅन आणि फायर इंजिन ऑलरेडी घटनास्थळी आहे। बिल्डिंगची सिरियसनेस बघता आजूबाजूला स्ट्रक्चरच्या मध्ये डिस्टन्स कमी असल्या कारणाने मी स्वतः इथे आलेलो आहे। बघितलं असता तर जवळजवळ 50% लोकांनी ऑलरेडी लॉक लावून एक तर ते कामावर गेले असू शकतात किंवा ते स्वतः रिकामे झालेत। काही लोकांना आम्ही बाहेर काढलेलं आहे आणि ते आवाहन करतो लोकांना की ते रिकामी त्यांनी करून घ्यावी। सुरक्षिततेचा उपाय म्हणून आम्ही हे करतोय। रूम आम्ही मोजलेले नाही आहेत, आम्ही साधारण 50% अंदाजे तुम्हाला सांगतो की रूम्स खाली केलेले। ही स्ट्रक्चरली स्टेबल आहे की नाही हे स्ट्रक्चरल ऑडिटर स्ट्रक्चर ऑडिट करतील, त्याच्यानंतर हे घोषित करतील की हे इथे राहण्यास योग्यता आहे की नाही। नसेल तर त्या लोकांना आपण इकडे शिफ्ट करू, वॉर्ड ऑफिसरमार्फत निवारा केंद्रामध्ये आपण शिफ्ट करू आणि त्यांची राहायची आणि जेवणाची सोय आपण महापालिकेतर्फे करू। आता सध्या परिस्थिती काय आहे इमारतीची, किती कलंडलेली आहे? परिस्थिती असं किती इंचेसमध्ये कलंडले वगैरे असं नाही आहेत, साधारण ती झुकलेली दिसते। पण आता आम्ही आराम के साथ वरती जाऊन बघितलेलं आहे, पण टेक्निकल उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही बिकॉज आय एम नॉट अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट। जे स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत तेच ऑडिटर आहेत ते तुम्हाला एक्झॅक्ट सांगतील या बिल्डिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे। पण जिन्यावरून जाताना काही ठिकाणी गठडे असतात, त्याचं थोडंसं सिमेंट निघालं आहे वगैरे असं दिसतं, पण स्ट्रक्चरली ते साऊंड आहे की नाही हे स्ट्रक्चरल ऑडिटर सांगतो। सर, एकंदरीत परिस्थिती जर बघितली या साईडची तर साधी फायरची गाडी सुद्धा येत नाही, अशा अनेक धोकादायक इमारती असू शकतात। अशा वेळी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? कारण जर आपल्याकडे कसं असतं की QR क्विक रिस्पॉन्स व्हेकल्स आहेत, काही फायर बाईक्स पण आहेत आणि अशा ठिकाणी जेव्हा आपण रेस्क्यू ऑपरेशन करतो त्यावेळी आपल्याला पाण्याच्या टाक्यांची गरज नसते। आपल्या फायर इंजिनमध्ये पाण्याच्या टाक्याच्या जास्तीत जास्त जवळ येणं गरजेचं असतं। त्याच्यामध्ये आमच्याकडे रेस्क्यू इक्विपमेंट जे ते आम्ही जरी लांब जरी उभी केली तरी आम्ही लवकरात लवकर इकडे रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट करू शकतो। आता मला येताना ट्रॅफिक लागते तिथे या शहराची भौगोलिक परिस्थिती बघितलं सर्वत्र हा प्रॉब्लेम आहे, परंतु आम्ही येऊ शकतो या इमारतीत। किती लोकांना रेस्क्यू केलेला आहे किंवा रेस्क्यू असं आपण त्यांना म्हणणार नाही, आपण त्यांना खाली केलेलं आहे, कोणी अडकलेलं नव्हतं, आम्ही आवाहन करून त्यांना खाली केलेलं आहे।